वर्ग आणि वर्गमूळ स्टार्ट करतो बाळांनो. या ठिकाणी पहा वर्ग आणि वर्गमूळ काढताना ज्या पहिलं उदाहरण असेल बाळांनो तुम्हाला 63चा वर्ग काढा. आता या ठिकाणी तुम्हाला एक मला सांगायचंय 1 ते 10 पर्यंत तुमचे जर वर्ग पाठ असतील तर विषय संपला. म्हणजे असं जनरली सर्वांना गुड इव्हिनिंग बाळांनो. सर्व बाळांना गुड इव्हिनिंग. रोहन गुड इव्हिनिंग, प्रमोद गुड इव्हिनिंग बाळांनो. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय बाळांनो, आता वर्ग जेव्हा काढायचे असतात ना तुम्हाला त्यासाठी मी एक संकल्पना सांगतो तुम्हाला. जेवढे मुलं ठीक आहे इथे ठीक आहे सोपे पटपट येईल. बाकीचे मुलं जॉईन होत आहेत तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. कोणत्या संख्येचा वर्ग काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची 1 पासून 10 पर्यंत आपले वर्ग पाठ पाहिजे. कुठपासून 1 पासून 10 पर्यंत तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून जाते. चला मी उत्तर आलं सण. समजा 1 चा वर्ग बाळांनो 1च आहे. या ठिकाणी 2 चा वर्ग 4 आहे. 3 चा जो काय वर्ग असेल बाळांनो तो 9 आहे. 4 चा वर्ग बाळांनो 16 आहे. 5 चा वर्ग 25 आहे. आणि या ठिकाणी 6 चा वर्ग 36 आहे. 7 चा वर्ग बाळांनो 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग बाळांनो 81. आता हे लिहिण्यामागला उद्देश माझा काय तुम्हाला सांगतो. तुम्ही इथपर्यंत जर विचार केला तर लक्षात ठेवा बाळांनो 1 हा कोणाच्या एकक स्थानी असेल 1 च्या आणि कोणाच्या असणारे 9 च्या. हे 1 आणि 9 ची काय बेरीज किती होते पहा बाळांनो, किती झाली 10. हा 1 आणि हा 9 यांची बेरीज किती होते 10च होते. 1 च्या एकक स्थानी 1 असतो आणि 9 च्या एकक स्थानी किती असतो बाळांनो 1 असतो. त्याच्यानंतर पहा 4 आहे बाळांनो, इथं 4 आहे. 4 आणि कोणाची बेरीज 10 होणार आहे तर 6 ची. मग पहा बरं बाळांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असतं तर पहा इथं आले 6. सॉरी इकडल्या बाजूला घेतलं 4 इथं आहे तर आता पुन्हा खाली कुठे येणार बाळांनो या ठिकाणी 4 येणार. मग पहा या ठिकाणचे हे 2 आणि या ठिकाणचे हे 8. पहा बरं यांची बेरीज किती आली 10 आली. नॉर्मल 9 आहे. 3 च्या एकक स्थानी 9 आहे आणि 7 च्या एकक स्थानी 9 आहे बाळांनो. पहा या दोघांची बेरीज किती आली बाळांनो 7 आणि 3 10. 5 इथं 6 एकक स्थानी आहे आणि इथे पण बाळांनो 6 एकक स्थानी आहे. 4 च्या एकक स्थानी 6 आहे आणि 6 च्या एकक स्थानी 6 आहे. 5 ची बेरीज पण किती आली बाळांनो 10. म्हणजे इथून पुढे तुम्हाला एक जर कळालं का बाकी सगळे येऊन जातील. आणि 5 चा एकक स्थानी काय असतात बाळांनो 5च असतात. त्या दोघांची बेरीज किती येते 10. म्हणजे पहा एक कोणाच्या एकक स्थानी असू शकतो 1 आणि 9 च्या. 4 कोणाच्या एकक स्थानी असू शकतो 2 च्या आणि 8 च्या. 9 कोणाच्या एकक स्थानी 3 च्या आणि 7 च्या. 6 कोणाच्या एकक स्थानी 4 आणि 6 च्या. ह्या गोष्टी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या बाळांनो. तुम्हाला कधी जर विचारलं खालीलपैकी वर्गमूळ संख्या कोणती तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी कधीच बाळांनो 2, 3 आणि 7 आणि 8 हे अंक येत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. कोणत्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी 2, 3 आणि 7, 8 हे अंक येत नाही एवढं लक्षात ठेवायचं. पहा तुम्हाला दिसतंय कुठं 2, 3 आणि 7, 8 हे अंक येतच नाही. चला आता मुद्द्याकडे जाऊ. हे सांगितलं मी तुम्हाला हे बेसिक पॉईंट असेल त्याचा. आता इकडे येतो पहा 63चा वर्ग काढायचा आहे. मी त्या दिवशी पण शिकवतो तुम्हाला 63चा वर्ग काढायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं बाळांनो, हा जो 6 आहे ना हा 3 आहे. इथं 6 चा वर्ग लिहून घ्या. 6 6 36. ओके. आता हा 6 आणि 3 यांचा गुणाकार करा त्याची दुप्पट करा. 6 18, 18 दुने परत बाळांनो 36 आली आणि 3 चा वर्ग बाळांनो 9 आला. अशी एक रेष मारा. हा 9 आपण इथं घेतला. 36 मधला 6 इकडे आला आणि 3 इकडे गेला. 36 मध्ये 3 मिळवले म्हणून बाळांनो आलं 39 69. ऑप्शन क्रमांक 39 69 4. समजलं सर्वांना? येस. हे फक्त लक्षात ठेवायचं. पहा तुम्हाला मी सांगितलं ना कोणत्याही पण हे पुढे पाहायचं आपल्याला. हे फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला पुढे येणार आहे ते वर्ग आणि वर्गमुळामध्ये. ओके. आता पहा नेक्स्ट 88 चा स्क्वेअर ज्ञात करा. चला 88 चा वर्ग किती काढा बाळांनो पट दिवशी. चला सोडवा पटपट. छान बाळांनो. शाबास रो. पहा बरं आता 88 चा परत वर्ग काढायचा. बाळांनो हा 88 याचा वर्ग काढायचा. काय करायचा हा 8 आहे इकडला 8 आहे. 8 चा वर्ग 64. 8 गुणाकारात 8 8 8 64 आणि 64 ची काय करायची दुप्पट करायची. मला 64 ची दुप्पट करायची बाळांनो. 4 दुने 8 आणि 8 दुने 6 दुने 12 128 किती आले बाळांनो दुप्पट 128. पुन्हा 8 चा वर्ग किती आला 64. अशी एक रेष मारून घ्या. ओके. हे 4 बाळांनो खाली आले. आजचा गेला 6. 128 मध्ये जर 6 मिळवले तर बाळांनो किती येणार 134 म्हणजे हातचे आले 13. 4 आणि 3 7 6 आणि 1 7 म्हणून उत्तर आलं 77 44. 77 44 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 सांग. नॉर्मल काय विषय दामने. आता 3 अंकी संख्या पहा बाळांनो. 104 चा स्क्वेअर ज्ञात करा. या 104 चा वर्ग काढा. चला पट दिवशी बाळांनो
104चा आपल्याला वर्ग काढायला लावतात ते. काय तर बाबर 104चा वर्ग काढायचा ना, हे 104चा वर्ग आहे बाळा. झालं. या दोन संख्यांचा एकक स्थानी एकक संख्या ठेवायची, या दोन एक ठेवायचे नाही का. मग इकडे लिहिला तुम्ही 10चा वर्ग, इकडे लिहिला 4चा वर्ग. 10चा वर्ग 100, 10 गुणाकारात 4, 10 चोक 40, 40 ची दुप्पट झाली बाळांनो 80, आणि 4चा वर्ग किती झाला 16. पहा एकदम सोपं आहे का नाही. इथं आला 6, चाला 1, 80 मध्ये मिळवला 1, 81 म्हणजे आजचे आले 8, म्हणजे इथं झाले बाळांनो 108, म्हणजे 10,816. 10,816 ऑप्शन क्रमांक 3. येस, व्हेरी गुड. चला नेक्स्ट. समजलं सर्वांना? येस. चला तुम्ही सोडा हा. एकच 112चा ठीक आहे बाळा, आला सर. सॉरी. पावर मला होता 112चा वर्ग काढायचा आपल्याला. 112चा वर्ग आहे. याच्यात एकक स्थानी एकच अंक ठेवायचा बाळांनो. इथं हा झाला 11. 11चा वर्ग 121. ओके. 11 गुणाकारा 2, 11 दुने 22, 22 ची दुप्पट 44. 2चा वर्ग बाळांनो किती झाला 4. रेश मारा. 4 आले. हा 4 आला, इकडे एक गेला. हे राहिलेले 4 इकडे देऊन टाकले. 121 मध्ये 4 मिळवले 125, म्हणजे 12,544. 12,000, सॉरी माझ्याकडून ऑप्शन चुकला असेल इथं, कॅरी ऑन झाली तशी. 12,544 येईल बाळांनो. ओके, सॉरी. आता दशांश स्थळांचे काढा. चालतं. चला बाळांनो, दशांश स्थळांचे काढा पटपट. 3.6चा स्क्वेअर बरोबर काय? चला सोडा पटपट. येस, चला. 3.6चा वर्ग बरोबर काय? ओके बाळांनो, आता मला सांगा इथं आहे ना, तुम्ही दशांश स्थळ नाही म्हणून विचार करा. पहिल्यांदा बाळांनो 36चा वर्ग काढून टाका. दशांश स्थळ समजा एका मिनिटासाठी ठीक आहे, होल्ड करू आपण. मला सांगितलं एकदम सोपं असं. इथं 3 आहे बाळांनो, इकडे 6 आहे. 3चा वर्ग किती झाला बाळांनो 9. या दोघांचा गुणाकार करा. सावित्रिक 18, 18 दुने 36 झाले बाळांनो. 6चा वर्ग परत किती आला बाळांनो 36 आला. या ठिकाणी आपण अशी रेष मारतो. 6 खाली घ्या, आजचे 3 गेले. 36 मध्ये 3 मिळवले म्हणजे बाळांनो आले 39, म्हणजे आजचा आला 3. 9 मध्ये 3 मिळवले 12, म्हणजे 1296 झालं. पण या ठिकाणी एक घर होतं. इथं एक घर दशांश स्थळ आहे. आलेल्या उत्तरात वर्ग असेल तर 2 घर. चला डावीकडे 2 घर बाळांनो, म्हणून उत्तर आलं 12.96. उत्तर येतं बाळांनो 12.96, ऑप्शन क्रमांक 1. चला नेक्स्ट. सोपं आहे एकदम. 1.97चा वर्ग बरोबर काय? चला सोडवा. 1.97चा वर्ग बरोबर काय? 1.97चा वर्ग बरोबर काय?
1.97 चा वर्ग बरोबर काय? एकदम छान बाळा ना. आता इथं 1.97 चा वर्ग काढायचा आहे. हे पॉईंटचा विचार करायचाच नाही. एकक स्थानी अंक आहे 7 आणि पुढला अंक आहे 19. कारण दोनच भाग करायचे त्याच्या बाळांनो. पहा 19 चा वर्ग जर तुम्ही काढायला गेला तर 19 चा वर्ग आहे बाळांनो 361 बरोबर. त्यानंतर 19 1 19 19 7 133 आहे आणि याची दुप्पट करायची आपल्याला. 3 दुने 6 3 दुने 6 बे 1 बे म्हणजे 266 आली. 266 7चा वर्ग बाळांनो 49 आहे. ओके, अशा स्वरूपाची रेष मारून टाका. एकदम शांततेमध्ये 9 इथं आले बाळांनो. आजचे इकडे आले 4. या ठिकाणी 266 मध्ये 4 मिळवले 270 म्हणजे 270 जर या ठिकाणी झाले तर 0 इथं ठेवला ना आपण वरती काय घेऊ शकतो 27. 7 आणि 1 झाला 8. 6 आणि 2 बाळांनो 8 आणि 3 आहेत तासात. किती घर इथं 2 आहे. चला डावीकडे 4 इथं 2 असेल तर डावीकडे 4 घर 1 2 3 4 म्हणून उत्तर यायला पाहिजे नव्हतं बाळांनो 3.8809. 3.8809. ओके, पूर्ण कॅल्क्युलेशन आपल्यावरती. ओके ओके छान. चला 0.5 चा वर्ग किती असा प्रश्न मागलेस विचारला गेला. 0.5 चा वर्ग किती सोडवा पटपट. 0.5 चा वर्ग किती? चला आता माहिती तुम्हाला 5 चा वर्ग काय बाळांनो. 5 5 25 आहे आणि या ठिकाणी वर्ग विचारला होता. 25 म्हणजे किती घर येणार बाळांनो. या ठिकाणी सरळ सरळ इथं एक घर येतं आलेल्या उत्तरात 2 घर 0 पॉईंट किती येणार आहे 25. ऑप्शन क्रमांक बाळांनो 3. हा पहिली 7-8 उदाहरणं तर बेसिकच असतात. चला आता सोडवा बाळांनो. 75 चा वर्ग जेव्हा एकक स्थानी कोणत्या संख्येच्या 5 असतो ना त्यावेळेस त्यांचा वर्ग काढणं खूप सोपं असतं. 75 चा वर्ग काढा असं म्हटल्यानंतर काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो ना त्या संख्येचा वर्ग काढणं बाळांनो अतिशय सोपं असतं. या ठिकाणी पहिला अंक कोण आहे 7 आहे ना. या 7च्या पुढला क्रमागत अंक कोणता असतो 7 गुणाकारात 8 म्हणजे 7 गुणाकारात 7 8 56 आणि 5 चा वर्ग डायरेक्ट पुढे लिहून ठेवा 56 25. काय उत्तर येतं बाळांनो 56 25. पहिला अंक कोण आहे 7 आहे ना. 7च्या पुढे क्रमागत कोणता अंक आहे 8 आहे 7 8 56 आणि 5 चा वर्ग डायरेक्ट एकूण द्यायचा 5 5 25. अप्रतिम. चला व्हेरी गुड. चला 125 चा वर्ग चला शोधा. 125 चा वर्ग काढा म्हणताय. 125 चा वर्ग तसंच बाळांनो 125 चा वर्ग काढायचा म्हणजे काय करायचं 125 चा वर्ग आहे ना 12च्या पुढला अंक कोण आहे 12 गुणाकारात 13. 12 चा वर्ग 144 परत 12 मिळवले तर झाला त्यांचा गुणाकार काय. दोन क्रमागत संख्यांचा गुणाकार म्हणजे काय बाळांनो पहिल्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या. 12 चा वर्ग 144 परत 12 मिळवले म्हणजे काय झालं 156 आणि 156 5 चा वर्ग काय बाळांनो 5 5 25 म्हणजे या ठिकाणी 15625. ऑप्शन क्रमांक 3 15625. 15625. येस. चला आता वर्ग आवरले. आता बाळांनो वर्गमुळाकडे जातो आपण. जसं मी तुम्हाला पहिल्याच पेजवरती दाखवलं होतं काय करायचं ते. चला वर्गमूळ काढायचे तुम्हाला बाळांनो 31 36 या संख्येचं वर्गमूळ काढा. चला 31 36 या संख्येचं वर्गमूळ काढून घ्यायचंय. 31 36 या संख्येचं वर्गमूळ काढा. मी सांगणार तुम्हाला पाहू तुम्ही कसं करता. येस चला 31 36 आता कसं काढायचं वर्गमूळ तुम्हाला मी सांगितलं होतं. वर्गमूळ काढताना पहा बाळांनो इथं तुम्हाला संख्या दिली ना नीट लक्ष द्यायचा. 31 36 ही संख्या दिलेली आहे. मी आता सांगितलं तुम्हाला 31 36 बाळांनो वर्गमूळ असेल तर 2 घर घनमूळ असेल तर 3 घर. वर्गमूळ असले 2 घर घनमूळ असले 3 घर. हा याच्यातला फक्त एकक स्थानचा अंकाचा विचार करायचा 6चा 3 डायरेक्ट कट करून टाका. दशक स्थानचा अंक जो असेल ना तो कट आणि एकक स्थानचा अंक 6. 6 कोणाच्या एकक स्थानी येऊ शकतो मी पूर्वी पण बोललो तुम्हाला 6 कोणाच्या एकक स्थानी येऊ शकतो तर लक्षात ठेवा 6 हा 2 संख्या 6 3चा सॉरी कोणाचा 6चा वर्ग येणार या ठिकाणी 36 बरोबर नाही. आणि आता दुसरा संख्या शोधायची तर एकदम सोपं असतं.
एक तर 6 येईल किंवा काय येईल 4 येईल, कारण या दोघांची काय बेरीज किती असते बाळांनो 10 असते. म्हणजे एक तर 6 असेल किंवा 4 असेल. आता 6 आणि 4 म्हणजे आपल्याला कळालंय या दोन्ही कटाप झालेले. आता राहिलं या दोघातला एक तर 56 किंवा एक तर काय 46. एकदम इझी आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं. आता आपण काय करायचं, हा जो 31 आहे ना, त्या 31च्या अलीकडली वर्गमूळ संख्या सांगा. 31च्या अलीकडे वर्गमूळ संख्या किती बाळांनो 25 आहे. 25 आहे तर मग लक्षात ठेवायचं 25चं वर्गमूळ काढलं तुम्ही 5. 5 काढलं तर तुम्ही लिहिणार इथं 56 आणि इथं लिहिणार 54. आता आपल्याला कन्फर्म करायचं 56 आहे का 54 आहे. याच्यासाठी काय करायचं, हा जो 5 असतो ना बाळांनो, या 5च्या पुढला क्रमागत अंक कोणता आहे 6 आहे. या दोघांचा गुणाकार करा 5 × 30. या 30 गुणाकारापेक्षा या आतली संख्या मोठी असेल तर मोठा आणि या 30 गुणाकारापेक्षा आतली संख्या लहान असेल तर लहान. ही मोठी आहे तीच या गुणाकारापेक्षा आतली संख्या मोठी आहे, म्हणून उत्तर आलं बाळांनो 56. ऑप्शन क्रमांक 2. समजलं? परत सांगू, यांची काय बेरीज 10 येते एकक संख्या अंकांची. समजलं का? परत सांगू, येस ऑर नो? समजलं सर्वांना? पुढे जायला परत एकदा. ओके, येस येस येस. हा नाही समजलं मला विचारत जा बाळांनो. पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, तुम्ही पहिले भागाकारानं काढत होते, टेन्शन नाही घ्यायचं. आता काय करायचं, ही संख्या आहे तशी लिहायची. किती लिहिली तुम्ही? 31 36 असं लिहिली. किती लिहिली? 31 36. ओके, येस 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 सांगतो मी. आता लक्ष द्या सर्वांनी. 31 36 लिहिले ना, असेच वर्गमूळ काढायचे. वर्गमूळ असेल तर 2 घर आणि घनमूळ असेल तर बाळांनो 3 घर. वर्गमूळ असेल तर 2 घर नाही, हे 2 घर घ्यायचे. हा दशक स्थानचा अंक कट, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, आता राहिला कोण आहे? एकक स्थानचा अंक कोण आहे? 6 आहे. मला सांगा 6 कोणाच्या एकक स्थानी आहे? आपण 1 पासून तर 10 पर्यंत आताच मी लिहून दाखवलं तुम्हाला. 1 पासून 10 पर्यंत जर अंक तुम्ही वर्गमूळ लिहिले, हा समजा 1 आहे, 1चं वर्गमूळ 1 आहे. 1 मिनिट दाखवतो मी. 2चं वर्गमूळ 4 आहे. 3चं वर्गमूळ 9 आहे. 4चं वर्गमूळ 16 आहे. 5चं वर्गमूळ 25 आहे. सॉरी वर्गमूळ नाही, सॉरी. 6चा वर्ग बाळांनो 36 आहे. 7चा वर्ग बाळांनो 49 आहे. 8चा वर्ग बाळांनो 64 आहे आणि 9चा वर्ग बाळांनो 81 आहे. ओके, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तुम्हाला मला काय सांगायचं बाळांनो, 6 कोणाच्या एकक स्थानी पहा. 6 इथं 6च्या आहे आणि परत इथं 6च्या आहे. म्हणजे इथं 16 आहे आणि इथं 36 आहे. कोणाच्या एकक स्थानी आहे? 4 आणि 6च्या. यांची काय बेरीज किती आली? 10 आली. पहा आता या ठिकाणी तुम्ही पहा, 9 कोणाच्या एकक स्थानी? इथं 9 आहे. परत बाळांनो या ठिकाणी 9 आहे. 49 कोणाचे? या ठिकाणी 7 आणि कोण आहे? 3 आहे. पहा 7 आणि 3 ची बेरीज सुद्धा किती आली? 10 आली. ओके, आता 4 कोणाच्या एकक स्थानी? इथं 4 आहे. खाली पहा इथं पण 4 आहे. 64 आणि 4 म्हणजे 2 आणि कोण बाळांनो 8. पहा या दोघांची बेरीज किती आली? परत 10 आली. ओके, आता पहा 1 कोणाच्या एकक स्थानी आणि 1 कोणाच्या एकक स्थानी? 1च्या आणि 9च्या एकक स्थानी कोण आहे बाळांनो? 1 आहे. तर 9 आणि 1 ची बेरीज सुद्धा किती आली? 10. म्हणजे याचा अर्थ एकक स्थानचा जो काही अंक असणार आहे त्यांची बेरीज कायम किती असणार बाळांनो? 10 असणार आहे. मग लक्षात ठेवा बाळांनो, इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला. 31 36 यापैकी या वर्गमूळ ओके असेल तर 2 घरं घ्यायचे. राईट, दशक स्थानचा अंक कॅन्सल. 6 कोणाच्या एकक स्थानी? पहा तुम्ही पाहिल्या इथं 6 आहे आणि बाळांनो इथं 6 आहे. 6च्या एकक स्थानी वर्गमुळाच्या पण आणि घनमुळाच्या पण काय असतो बाळांनो? 6 असतो. मग बाळांनो इथं 6 आणि दुसरा शोधायचीच गरज येत नाही, त्यांची बेरीज किती असते? 10. 6 आणि 4 10 झाले. आता इथपर्यंत तुम्ही होल्ड झाला. आता आपल्याला शोधायचा आहे पुढला अंक कोण आहे याच्या, नाही का? मग काय करायचं, हा 31 आहे ना, 31च्या अलीकडे वर्गमूळ संख्या सांगा. 31च्या अलीकडे वर्गमूळ संख्या आहे 25. 25 कोणाचं वर्गमूळ बाळांनो? 25 आहे 5चं वर्गमूळ. म्हणजे कन्फर्म झालं, एक तर ती 56 असेल किंवा 54 असेल. म्हणजे हे 2 पर्याय खालचे संपले. आपल्याकडे 2च पर्याय, एक तर 46 आणि काय 56. का तर दोघांच्या एकक स्थानी कोण दिसतो आपल्याला? 6 6. आता तुम्ही सोडवायची सुद्धा गरज आली नसती, कारण तुम्हाला दिसतं इथं 46 आहे, इथं 56 आहे. आता आपल्याकडे आलेला 56 नाही, म्हणजे डायरेक्ट उत्तर 56 तुमचं आलं असतं. कधी? जर तुमचा अजून थोडा अभ्यास झाला असता. म्हणजे अजून तुम्हाला थोडं सांगतो. आता पुढे जाऊन काय करायचं बाळांनो? 5 लिहिलं, पण आपल्याला कन्फर्म माहित नाही हा 56 आहे का 54 आहे. मग काय करायचं? 5च्या पुढला अंक कोणता असतो? क्रमागत हा असतो 6. 6 आणि 5चा गुणाकार करा. 6 पंचे किती आला? 30 आला. 30 गुणाकारापेक्षा आतले 31 कसे आहेत? मोठे, म्हणून उत्तर काय आलं बाळांनो? 56. संपला विषय. समजलं की नाही? आता पण अजून 1-2 उदाहरण सोडवले की तुम्हाला बिनधास्त समजून जाईल. समजलं बाळांनो? येस ऑर नो? चला पटपट. येस, आता पुढलं उदाहरण तुम्ही सोडवताय. डन, व्हेरी गुड रोहन. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न केला समजून जाईल. पहा बरं आता पुढलं. चला सोडवा बरं. 64,009 बरोबर किती? याचं वर्गमूळ काढायचं तुम्हाला. ओके, चला चला बरं शोधा. 64,009 या संख्येचं तुम्ही वर्गमूळ काढता. मी थोडासा बाजूला उभा राहतो.
चला सोडवा बाळांनो. चला काय येतंय? जसं मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं होतं, काय सांगितलं आता बाळांनो पहा, हे वर्गमुळात चिन्ह आहे. ओके, इथं आहे 64,009 आले. मी किती अंक सांगितले होते तुम्हाला बाळांनो? ओके, काय असेल ते पहा. मी सांगितले होते शेवटच्या 2 अंकांचा विचार, हा झाला कट. 9 आहे, 9 कोणाच्या एकक स्थानी येतोय? 3 किंवा 7, त्यांची बेरीज किती आली? 10 आली की नाही? 10 संपला. आता काय करायचं? 640च्या अलीकडे वर्गमूळ संख्या. आता पहा बरं, 625 आहे. 640च्या अलीकडे वर्गमूळ संख्या कोणी? 625 आहे. आणि कोणाचं वर्गमूळ बाळांनो? 25 आहे. किती सोपं आहे पहा बरं. 25चं वर्गमूळ तुम्ही इथे लिहिले 25 253, इथं लिहिले 25 257, 253 257 दोन्ही आहे. आता आपल्याला चेक करायचं नेमकं काय करायचं. 25 गुणाकारात त्याच्या पुढला अंक 26, 25 आणि 26चा गुणाकार करताना लक्षात ठेवायचा 25चा वर्ग 625, परत त्याच्यात 25 वेळा म्हणजे काय होणार आहे? 0. हा चाला 2 2 4 1 5 650, म्हणजे दोघांचा गुणाकार आला बाळांनो 650. 650 पेक्षा 640 कसे आहेत? लहान आहेत. मग 640 लहान आहे तर याचं उत्तर किती यायला पाहिजे? 253. समजलं का नाही आता पण तुम्हाला? येस और नो? समजलं सर्वांना? येस येस येस. समजलं का नाही? चला घ्या तुम्ही सोडवा हे. वर्गमुळामध्ये 8,649 बरोबर काय? वर्गमुळामध्ये 8,649 बरोबर. येस बाळांनो सोड. चला आलं. येस, तुम्हाला सांगितलं शांततेने सोडवा, तुम्हाला 100% ते उत्तर आपोआप येतील. घाबरायचं नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही. तसं बा वर्गमुळामध्ये किती बाळांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 8,649 आहे. 8,649 आहे. तर या ठिकाणचे 49 आहे. हा 4 गेला. 9 कोणाच्या एकक स्थानी आताच पाहिला आपण, 3 आणि कोणाच्या आहे? 7च्या आहे. 3 आणि 7च्या एकक स्थानी आहे. ओके, आता मला सांगा 86च्या अलीकडे वर्गमूळ संख्या कोण आहे? 81. 81 कोणाचा वर्गमूळ आहे? 9चा. म्हणजे ती संख्या एक 93 असेल किंवा 97 असेल. ओके, 9 गुणाकारात त्याच्या पुढला अंक 10, 9 10 90. 90 गुणाकारापेक्षा 86 कशा आहेत बाळांनो? लहान आहेत. 86 लहान आहेत म्हणून उत्तर काय येणार बाळांनो? 93, ऑप्शन क्रमांक 3. समजलं की नाही आता सर्वांना? माझ्या माहितीप्रमाणे सर्वांना व्यवस्थितरित्या समजलं असावं. ओके, चला सोडवा. दशांश स्थळ आहे 0.0169 बरोबर काय? 0.0169 बरोबर काय? 0.0169 बरोबर काय? येस येस बाळांनो, चला पटपट पट. तुमचं 169चा वर्गमूळ पाठ आहे काय बाळांनो? ते 13 आहे. इथं किती घर आहे? 4. आलेल्या उत्तरात किती घर आहे? 3 2, म्हणून उत्तराला 0.13. एकदम नॉर्मल आहे, दम पण नाही. 0.13 ऑप्शन क्रमांक 1. 0.013 नाही, फक्त कसं नाही, चुकले तुम्ही. किती घर आहे? 1 2 3 4 आहे. आलेल्या उत्तरात 2 घरे यायचे होते. तिसरा नाही ऑप्शन आहे ना, ऑप्शन क्रमांक 1 येईल बाळांनो. सगळे चुकले, ते गौरव वगैरे वरले जेवढे आहेत तेवढे चुकले बाळांनो. साधा उदाहरण आहे. इथं जर 4 घरं असतील तर आलेल्या उत्तरात किती घरं पाहिजे? डावीकडं 2 घरं पाहिजे. इथं 4 तर इकडे किती? 2. 0.13 पाहिजे ना. येस, कसं असतं आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पाहत नाही आणि उदाहरणं असेच येतात आणि आपले मार्कच जातात हाताना. चला सोडा तुम्ही आता. येस येस, 0.0144 वर्गमूळ काढा. चला 0.0144 वर्गमूळ काढा. येस, शाबास. एक लक्षात ठेवायचं, 144 वर्गमूळ आहे 12 बाळांनो. किती आहे वर्गमूळ? 12. हे किती घर? 1 2 3 4. आलेल्या उत्तरात किती घर जायचे? डावीकडे 2 घर.
म्हणून यांना 0. काय बाळांनो 12. 0.12 म्हटल्यानंतर बाळांनो ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक किती येतो 1. व्हेरी गुड. छान छान. कोणाला काही अडचण असेल तर विचारत जायचं बाळांनो. येस छान. चला सोडा बरं आता तुम्ही. 555.54 50. वर्गमूळ खूप भयानक होऊन जाईल नाही का. चला तरी पण पहा आलेले प्रश्न थोडा वेळ जाईल याला, काय अडचण नाही बाळा. चला कुठेतरी आलेला प्रश्न पहा एकदम डोक्याला ताण देऊन टाकला नाही. चला बरं ट्राय करा तुम्ही. चला मी आहेच, प्रयत्न करा तुम्ही. 500 या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 555.54 या संख्येत चला सोडवा बाळा पटपट. प्रयत्न करायचा. नाही येत म्हणजे काय, तुम्हाला उदाहरण येतं ते सोडवावं लागणार बाळांनो. असं कसं काय जमन नाही येत. प्रयत्न तर करायला पाहिजे ना आपण ना. चला किती येत आहे. नाही येणार वाटतं नाही उत्तर. येत आहे बाळांनो 23.57. 23.57 आहे का. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा बरं बाळांनो 49 आहे. ओके याला आपण कॅन्सल केलं. 9 म्हणजे एकक स्थानी कोणाचे येईन बाळांनो, एक तर 3 येईन किंवा काय येईन 7 येईन. इथे सगळे 7 आहेत. जाऊ द्या त्याला. हा मोबाईलचा वापर करून नका काढू, त्याला काय मजा नाही. मग आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असतं तर याचं वर्गमूळ काढावं लागलं असतं तुम्हाला. आता हे 5,500 नाही 55,554 हे कोणाचं वर्गमूळ हे याच्या अलीकडे असणारी वर्गमूळ संख्या शोधायची तुम्हाला. याच्या अलीकडे जर वर्गमूळ संख्या शोधायची म्हटल्यानंतर बाळांनो या ठिकाणी आपल्याला 235च्या अलीकडे. आता या ठिकाणी तुम्हाला ट्रायच करावं लागणार नाही का. 235च्या समजा आपण इथं जर टाकलं असतं एवढे अंक लक्षात ठेवू आपण. अलीकडं 555च्या अलीकडे वर्गमूळ संख्या आहे बाळांनो पहा 576 ते 24चं वर्गमूळ आहे. 25चं वर्गमूळ आहे 25चं वर्गमूळ 625. त्याच्या अलीकडं बाळांनो 576 आहे. 35 जर तुम्ही गेला तर नाही खूपच क्रिटिकल वाटत नाही का. या ठिकाणी आय थिंक या ठिकाणी 23.57 म्हणतात, परंतु याच्यामध्ये आपल्याला काढायला खूप ताण देतील ते नाही का. आपल्याला या ठिकाणी याच्या अलीकडलं वर्गमूळ काढावं लागेल. मग ठीक आहे स्किप करून टाका जाऊ दे. एक येते आता तुमच्या हातात मोबाईल आहे म्हणून सोडवायला गेल्यानंतर ते थोडं ताणच जातात येते. आय थिंक त्याच्यामध्ये एवढा मोठा उदाहरण नसेल आपल्याला. जाऊ दे पुढे घ्या झालं. हा टीव्हीचा घेतला तरी चालेल. थोडा वेळ घेऊन प्रयत्न करू आपण. खूपच आकडे आले त्याच्यात नाही का. झालं सोडवा हे काय नाही. चाल एवढं उदाहरण जर नसेल तर द्या सोडून. 256 वर्गमुळात मायनस बाळांनो वजा 256 वर्गमुळामध्ये -64 अधिक बाळांनो वर्गमुळामध्ये 16 असेल तर सोडवा. चला चला ओके ओके. आम्हा असं उदाहरण आलं का खूप वेळ खाणार मग ते आपल्या डोक्याला ताण देणार. जाऊ चला काय अडचण नाही. चला बरं आता हे असं उदाहरण सोडवताना डावीकडून सोडू द्या. बाबा बाळांनो 16 वर्गमूळ म्हणजे कोण आले 4 अधिक 64 म्हणजे कोणाचं वर्गमूळ 8 अधिक 256 हे वजा आहे बाळांनो. 256 म्हणजे कोणाचं 16च आहे. आता या ठिकाणी 16 8 आणि 4 किती झाले बाळांनो 12. 16तून 12 गेले म्हणजे किती येणार बाळांनो 4.
या ठिकाणी काय येतं 4. आपल्याला काय दिलंय त्यांनी, एक मिनिट, वर्ग करायला लावलेला नाही या ठिकाणी. पहा बरं, 256 म्हणजे कोणाचं आहे, 16चं वर्गमुळे, वजा 64 कोणाचं वर्गमुळे, 8चं, आणि अधिक 16 कोणाचं वर्गमुळे बाळांनो, 4चं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 16तून जर 8 गेले तर 8, आणि 8 अधिक 4, 8 आणि 4 किती आले बाळांनो, 12. ऑप्शन क्रमांक 1 बाळांनो. ऑप्शन क्रमांक किती येतो, 1 हा. इट्स ओके. चला सोडा तुम्ही. 0.09 अधिक 0.49 बरोबर किती? चला सोडवा. आता याच्यामध्ये दशांश स्थळ आले. ओके ओके सोडा. सांगा बरं मला, इथं 0.09 चं वर्गमूळ किती येणार? 9 चं वर्गमूळ झालं बाळांनो 3, आणि इथं 2 घरं असतील तर आलेल्या उत्तरात एकच घर आहे 0.3, अधिक इथे 49 म्हणजे किती येणार बाळांनो, आले 7. 7 वर्गमूळ याचं 49. इथं 2 घर आहे तर उत्तरात आलं 1, 0.7. तुम्हाला त्यांची बेरीज करायची. 0.3, 0.7, 7 आणि 3 10, चाला एक दशांश स्थळ देऊन टाका 1, पण उत्तर येतं बाळांनो 1. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. 37 कसं काय आलं तुमचं? 37 कसं काय आलं बाळांनो? 0.37 सागर, नाही नाही. 0.9 चं वर्गमूळ आलं बाळांनो 0.3, 49 आलं 0.7, 7 आणि 3 ची बेरीज किती होणार बाळांनो? 7 आणि 3 10, म्हणजे एक उत्तर यायला पाहिजे. 100% याचं उत्तर येतं बाळांनो ऑप्शन क्रमांक 2. नीट सोडवत जाणे. उदाहरणं अशी असतात पण पहा, आपल्याला ती थोडीशी त्रास देतात. झालं. वर्गमुळामध्ये 12 अधिक पुढील वर्गमुळामध्ये 14 अधिक पुढील वर्गमुळामध्ये 4. चला सोडव पटपट. येस येस. काय तर बाळांनो पहा बरं, हे उदाहरण उलटे सोडायच्या इकडून. वर्गमुळात 4 म्हणजे किती आले बाळांनो, याचं वर्गमूळ 2 आलं. मग या ठिकाणी शिल्लक काय राहिलं पहा बरं बाळांनो. आता या ठिकाणी झाले 14 अधिक 2 म्हणजे वर्गमुळात किती झाले, हे वर्गमुळात झाले 16. इथपर्यंत वर्गमुळात 16. 16 कोणाचं वर्गमूळ आहे मग 4चं. हे 4चं आलं तर इकडे घ्या. माग इथं काय राहिलं होतं, वर्गमुळामध्ये 12 अधिक 4, 12 आणि 4 किती झाले 16, वर्गमुळात 16 म्हणजे किती आले बाळांनो 4. ऑप्शन क्रमांक 2. समजलं सर्वांना? येस. ऑप्शन क्रमांक 2. हे उजवीकडून डावीकडे सोडत जायचं. उजवीकडून उदाहरणं ही डावीकडे सोडत जायची बाळांनो. चला सोडा बरं. एक्स अधिक वायचा वर्ग बरोबर काय? चला बरं सोडवा हे उदाहरण. एक्स अधिक वायचा वर्ग बरोबर काय? येस, शाबास रोहन. एक्स अधिक वायचा वर्ग हे वर्गमुळाच्या आतमध्ये. चला सोडवा बरं. येस, छान. एक्स अधिक वाय याचा अर्थ होतो वर्गमूळ. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? एक्स अधिक वाय. ओके, याचा वर्ग आणि या चिन्हाचा अर्थ वर्गमूळ होतो. 2 ला 2 गेले म्हणजेच उत्तर आलं एक्स अधिक वाय. एक्स अधिक वाय म्हणजे ऑप्शन क्रमांक बाळांनो 2. ऑप्शन क्रमांक 2. झालं. ओके, चला सोडवा.
वर्गमुळामध्ये 166 अधिक पुढील वर्गमुळामध्ये 3 अधिक या पुढील वर्गमुळामध्ये 20 अधिक 4चा वर्ग बरोबर काय? चला सोडवा बाळांनो पट दिवशी. चला सोडवा पट 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 पट. चला आला सर. तेरा येते का? ठीक, छान. चला इथं 4चा वर्ग म्हणजे किती झाला? 16 झाले. 16 आणि 20 किती झाले वर्गमुळामध्ये? या वर्गमुळामध्ये झाले 36. 36 कोणाचं वर्गमुळ आलं? 6चं. म्हणजे इथपर्यंत संपलं. इथं राहिले 6. 6 आणि 3 किती झाले बाळांनो? 6 आणि 3 या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर या दोघांची बेरीज झाली 9. 9 म्हणजे वर्गमुळात किती राहिले? 3. याचा विषय संपला. मग 166 मध्ये 9 मिळवले तुम्ही. नाही सॉरी 166 हे 9 आहे ना, सॉरी इथं 6 आणि 3 9 आले. वर्गमुळात 9 9 म्हणजे 3 आले आणि 166 मध्ये 3 मिळवायचे राहिले फक्त. 166 अधिक 3 म्हणजेच बाळांनो आले 169 आणि 169 म्हणजे 13. 169 म्हणजे काय बाळांनो? 13. येस बरोबर आहे. 6 आणि 3 किती होता बाळांनो? 9. चला परत सांगू का? ठीक आहे, हे उदाहरण परत सांगतो. 1 मिनिट नसल समजलं वेळ घ्या. हे उदाहरण सोडवताना उजवीकडून डावीकडे सोडत जायचं. पहा मला सांग. आता मी एक एक सोडतो. पहिल्यांदा हा 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 क्लिअर करू आपण. वर्गमुळामध्ये हा 20 आहे. ओके, हा 4चा वर्ग म्हणजे 16 आहे. मग 20 अधिक 16 म्हणजे किती आली बेरीज यांची? वर्गमुळामध्ये 36. 36 म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर किती निघले? 6 निघले. 6 6 कोणाचं उत्तर आलं? याचं. आता हा हा अपूर्णांक पहा, सॉरी वर्गमूळ पहा. हे आहे आतमध्ये 3 आणि याच्या आत अधिक किती आले? 6 म्हणजे किती झाले याचं? वर्गमुळामध्ये 9 आणि 9 म्हणजे कोणाचं? 3 आलं. कोणाचं 3 आलं? इथपर्यंत आवरलं 3. आता शिल्लक काय राहिलं बाळांनो? इकडे पहा बरं. इकडे राहिलेलं शिल्लक आहे 166 आणि याच्यापर्यंत आलेले किती आहेत? 9 आहे. अधिक 9 करा, सॉरी अधिक किती करा? 3. 9चं वर्गमूळ 3 आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 166 अधिक 3 म्हणजे वर्गमुळात आलं 169 आणि 169 कोणाचं वर्गमूळ? 13. संपला विषय. समजलं आता? येस. समजलं का आता? नेक्स्ट. छान. वर्गमुळामध्ये 256 छेदस्थानात वर्गमुळामध्ये 441 बरोबर काय? वर्गमुळामध्ये 256 छेदस्थानात वर्गमुळात 441 बरोबर काय बाळांनो? चला सोडवा पट दिवशी. आज तब्येत अपेक्षित बरी नसल्या कारणासो एवढं असं मला पण असं आज अपेक्षित वाटत नाही. 256 कोणाचं वर्गमूळ आहे? 441 कोणाचं वर्ग? 256 बाळांनो 16चं वर्गमूळ आहे. 441 बाळांनो 21चं वर्गमूळ आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी असंच उत्तर दिलेलं आहे. 16 छेदस्थानात 21 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक बाळांनो 1. चल छान. 45 छेदस्थानामध्ये 80. चला वर्गमुळातले. चला काय येत आहे? येस येस. चला पटपट पटपट. 1 नंबर येते का? मला सांगा आता या ठिकाणी वर्गमुळात आहे. वर्गमुळामध्ये 45 आहे. छेदस्थानामध्ये 80 आहे. या दोघांक पहिले तुम्हाला कळतं भाग कोणी जाणार? या ठिकाणी जर पाहिलं तर 5 न जाईल. 5 1 5 3 उरले 5 36. 5 9 सॉरी हा
5 9 45. मग राहिलं काय बाळांनो वर्गमुळामध्ये 9 छेदस्थानात 16. 9 कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो 3च आणि 16 कोणाचं वर्गमूळ आहे 4च. म्हणजे उत्तर काय आलं 3/4 ऑप्शन क्रमांक 1. 3/4 ऑप्शन क्रमांक 1 समजलं. व्हेरी गुड. चला सोडा तुम्ही आता. 22.5 गुणाकारात 0.121 बरोबर किती? 22.5 गुणाकारात 0.121 बरोबर किती? छान उदाहरण आहे. छान रोहन अप्रतिम बाळा. शाबास समीर. लाईव्ह क्लास किती झाले रे आपले पाहिले का तुम्ही? मी काय लक्ष दिलं नाही एवढ्यात. किती झाले रोहन आपले लाईव्ह क्लास आतापर्यंत? पूर्ण कंटेंट मध्ये 14 का काहीतरी 12 दाखवतंय वाटतंय. वर्गमूळ आणि उद्या घन मूळ होऊन जाईल बाळा. 7 ते असतील आणि बाकीचे रेकॉर्ड असतील. ओके. वर्गमूळ झाल्यानंतर तुमचा राहिलेला त्रिकोण मी कंप्लीट करून देईल बाळांनो. ओके. पहा या ठिकाणी आता मला काय सांगायचंय, हे दशांश स्थळ इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे टोटल दशांश स्थळ किती आहे? 4 आहे. आलेल्या उत्तरामध्ये वर्गमुळामध्ये किती होईल? ओके बाळा. बाळांनो पहा आता इथं पहा 225 कोणाचा वर्गमूळ आहे? 15चा. गुणाकारात 121 कोणाचा वर्गमूळ आहे? बाळांनो 11चा. 15 1 15 हातचा आला 1. 15 1 15 आणि 1 16 झाले. 165 झाले इथपर्यंत तुम्ही. इथं घर किती आहेत? 1 आणि 3 4 घर आहे. मग आलेल्या उत्तरात 2 घर डावीकडे चला. 1.65. 1.65 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2. येस चला ठीक. झालं समजलं असेल तुम्हाला. 16 अधिक पुढल्या वर्गमुळामध्ये 64 वर्गमुळामध्ये अधिक वर्गमुळामध्ये 289 बरोबर काय? चला पटपट सोडवायचे बाळांनो. येस. समीर बाळा ऑप्शन टाकत जायचे उत्तरापेक्षा. ओके चालेल ठीक आहे. अभिनंदन. छान छान बाळा. नाही नाही श्वेता काहीतरी चुकतंय बाळा तुझं. छान. येस चला छान. पहा बरं बाळांनो उजवीकडून डावीकडे यायचा. 289 याचं वर्गमूळ किती आलं? 17. 289 म्हणल्यावर 17. मग मला सांगा 64 आणि 17 7 आणि 4 किती झाले बाळांनो? 11. 6 7 8 81. किती झालं बाळांनो? इथं झाले का 81. 81 कुठपर्यंत आलं बाळांनो? आता याच्यामध्ये 81 इथपर्यंत होते. 17 हे याच्यात मिळवले म्हणजे वर्गमुळात झाले बाळांनो 81. आणि 81 कोणाचं वर्गमूळ आहे? 9चं. मग तुम्हाला आता काय ऍड करावं लागेल बाळांनो? 16 अधिक 9 आणि 16 अधिक 9 म्हणजे 25 आणि 25 कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो? 5चं. 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक किती आहे? 2. झालं. 16 अधिक वर्गमुळामध्ये 64 अधिक 289 बरोबर काय?
तेच का उदाहरण? हो सॉरी, तेच आले उदाहरण. सॉरी सॉरी, लास्ट टाइम. हा सॉरी सॉरी. हा सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. वर्गमुळामध्ये 49 वजा वर्गमुळामध्ये 196 वजा वर्गमुळामध्ये 729 बरोबर काय? नाही पुढे घेतलं ना. रिपीट झालं उदाहरण ते, सोड. उद्या तुमचा वर्ग आणि वर्गमूळ चॅप्टर बाळांनो संपून जाईल. चला, काय ते उत्तर काढायचं पटपट. सोडा तुम्ही, सोडा. चल सुनील. ओके. -48 का +48? ओके. वर्गमुळामध्ये 729 कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो? हे 27चं असेल बरोबर ना. 27चं वर्गमूळ आहे 729. या ठिकाणी वजा आहे. आता या ठिकाणी 196 मधून जर 27 गेले तर किती राहणार पहा बरं. या ठिकाणी राहतील 18, इथं झाले 16. 16 मधून जर 7 गेले तर राहिले 9. 18 मधून 2 गेले म्हणजे राहिले 16. 169 आलं इथपर्यंत नाही का. 169 कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो? 13चं. कोणाचं वर्गमूळ आहे? 13चं आलं. म्हणजे इथपर्यंत आले का 13. आता तुम्हाला या ठिकाणी काय 49 मायनस किती आले? 13. 49 मायनस किती आले बाळांनो? 13 आले. इथपर्यंत आला तुम्ही. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 49 मधून जर 13 गेले, 9 मधून 3 गेले 6 आणि 4 मधून 1 गेला म्हणजे राहिले किती? 3. मग या ठिकाणी पहा बरं बाळांनो किती आलं? 36. आणि 36 कोणाचं वर्गमूळ आहे? 6चं. म्हणजे उत्तर किती यायला लागत होतं? 6. कसं काय 48 आलं? परत सांगू तुम्हाला. मग वजा 6 कसं काय येईल? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा आहे. समजलं का नाही बाळांनो? येस. एक एक दोन दोन म्हणजे तुम्ही वर्गमुळातल्या उदाहरणांमध्ये सुद्धा बरेचशा जणांनी मिस्टेक केलाय. समजलं की परत सांगू? येस. तुम्ही 48 काहींनी एकानं उत्तर दिलं का बाकीची सगळी तीच उत्तर देतात. मग तुमचा तो कसा मूड जातो निघून. मग पहा बरं, मला सांगा 729 कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो? हे आलं 27. याच्या पुढे चिन्ह कोणतं आहे? वजाचं. पुढं काय बाळांनो? 100 काय? 96 आहे. आणि हे वर्गमुळात आहे म्हणजे इथपर्यंतचा संपला विषय. काय होणार आहे या ठिकाणी बाळांनो? 196 मधून जर 27 गेले तर बाळांनो राहिले या ठिकाणी किती? 169. राईट. मग 169 कोणाचं वर्गमूळ आहे? 13चं. म्हणजे कुठपर्यंत? इथपर्यंत. मग पुढं काय शिल्लक राहिलं होतं? 49 वजा 13. 49 मधून 13 गेले तर वर्गमुळात किती राहणार आहे? 36. आणि 36 कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो? 6चं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय येणार आहे बाळांनो? ऑप्शन क्रमांक 3 सांगितलं परत. ओके. कोणाला काय अडचणी असेल तर विचारा. माझी आज खरंच शारीरिक क्षमता नसल्या कारणास्तव मी आज जास्त बोलू शकलो नाही तुमच्याशी. ठीक आहे. उद्या आहे त्या वेळेत थोडासा बदल होईल. उद्या 6 वाजताच्या उद्याचा लाईव्ह क्लास हा 6 वाजता असेल. 1-2 दिवस फक्त 6 वाजता घेऊ आपण. कोणाला काय अडचण असेल तर मला विचारा बाळांनो.